आणि महत्त्वाची बातमी, आमदार जितेंद्र आव्हाड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं समोर आलं। परळीमधील एका तरुणासोबतची संवादाची ही क्लिप आहे आणि ती व्हायरल झाली आहे। क्लिपमध्ये दोघांमध्ये धनंजय मुंडेंसंदर्भात संवाद सुद्धा ऐकू येतोय। तरुण आव्हाडांना धनंजय मुंडेंविरोधात का बोलताय असा जाब विचारत असल्याचं क्लिपमधून समजतंय आणि या ऑडिओ क्लिपची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही। जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला आपली। आपण जितेंद्र त्यांच्या आव्हाड मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला? तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला, त्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करा म्हणतात। हा, पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला। मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का मग तुमच्याकडे जर याचं तुम्हाला कुठलं? असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता, तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला? ते पण विंजरीत आहेत, ते कधीच येत नाही बीडमध्ये। हा, मग आलो आपण त्याच्या पण मी. तेच सांगतो, तुम्ही वंजारीत, आम्ही वंजारीत, मुंडे हो, मग साहेब ते पण वंजारीत वंजारीत आहेत ना, तुम्ही म्हणता ते पण मुलं वंजारीत वंजारीत आहेत आहेत, ना. मग आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली मग पाय त्यांनी ओढायचा कशाला का? माझ्याकडे यायचं प्रचार करायला? ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत, तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावरून हकालपट्टी करा? नाही नाही नाही, ते म्हणायची गरज नाही ना, याला प्रचंड मतांनी हरवा। हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची, आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोनवरनं शिव्या घालून सांगितलंय की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी। आणि मी सांगतो, मी शिव्या दिल्या त्याला, फोनवरनं दिल्या। त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊद इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता, मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचा, मी असा व्हॉट्सअप पाठवला होता। पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही, ते कुठेतरी अंताला येतं। शेवटी जिंकतं ते प्रेम, जिंकती ती माणुसकी।